नमस्कार सगळ्यांना. मी स्मिता नलावडे. योगशालामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ हा स्पेसिफिकली मेडिटेशन म्हणजे काय आणि मेडिटेशनची पूर्वतयारी कशी करायची यासाठी बनवलेला आहे. तर मेडिटेशन म्हणजे काय? बऱ्याच जणांना अशी शंका आहे, की मेडिटेशन म्हणजे एका जागेवरती ध्यानस्थ बसून राहायचं, देवाचं नामस्मरण करायचं, माळ जप घ्यायची आणि तासनतास जप करत राहायचा. पण असं काही नाही. ही चुकीची समजूत आहे. मेडिटेशन ही एक अवस्था आहे. जशा मानवी जीवनाच्या 4 अवस्था आहेत, त्यातील एक ही अवस्था आहे. बघा, आपली पहिली अवस्था आहे जागृत अवस्था. या जागृत अवस्थात आपण काय करतो? आपले सगळे दैनंदिन व्यवहार करतो. म्हणजे आता मी तुमच्याशी बोलत आहे, तुम्ही माझं बोलणं ऐकत आहात, तुम्ही त्याच्यावरती काही विचार करत आहात, ही सगळी आपली जागृत अवस्था आहे. त्यानंतर येते ती आपली निद्रा अवस्था, म्हणजे त्यावेळेला आपण झोपेत असतो. ती सगळ्यांनाच माहीत आहे. त्यानंतर येते आपली स्वप्न अवस्था. ही सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. ज्यावेळेला आपण अर्धवट जागृत आणि अर्धवट झोपेमध्ये असतो, आपण दिवसभर किंवा आयुष्यात वरचेवर जे विचार करतो, ते विचार स्वप्नांच्या स्वरूपात आपल्या स्वप्नामध्ये येत असतात. ती असते आपली स्वप्न अवस्था. त्यानंतर येते ती तुर्य अवस्था. म्हणजे आपण जागृत अवस्थेमध्ये आपल्या पंचेंद्रियांचा पूर्णपणे ताबा मिळवून घेतो. तासनतास आपण शांतपणे बसू शकतो. आपल्याला स्वतःची आत्म-अनुभूती मिळते. जागृत अवस्थेत असताना शांतपणे संपूर्ण शरीर व अवयव शिथिल करून ज्यावेळी आपण एखादी म्युझिक किंवा एखादं गाणं कुठलं जे काही असेल ते आपण कानावरती ऐकत राहतो आणि ध्यानमग्न होतो. आपले संपूर्ण लक्ष युनिव्हर्सकडे किंवा स्पिरिच्युअल शक्ती जी म्हणतो, कुठेतरी एकांतात एखाद्या बिंदूवरती कॉन्सन्ट्रेट केल्याप्रमाणे ज्यावेळेला एकाग्र होते ना, त्यावेळेला ते ध्यान असतं. ओके. तर ते आपल्याला कसं मिळणार आहे? आपण कुठलीही मेडिटेशनची म्युझिक ऐकताना ज्यावेळेला शांत बसून राहतो, संपूर्ण शरीर पूर्णपणे रिलॅक्स करतो. कुठेही कसलाही ताण, थकवा न ठेवता संपूर्ण शरीर पूर्णपणे शिथिल करून ज्यावेळेला फक्त आणि फक्त त्या विचारांवरती लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेला ती असते आपली तुर्य अवस्था. तर यावेळेला विचार येत नाहीत का डोक्यात? तर येतात. विचार येणं ही एक मानवी म्हणजे सवय आहे. प्रत्येकाच्या डोक्यात विचार येतच असतात. पण ते विचार आल्यानंतर त्या विचारांना थांबवण्याचा प्रयत्न करायचा नाही. ते विचार ज्यावेळेला येतात, त्यावेळेला त्यांच्यावर लक्ष केंद्रित करायचं नाहीये. तर त्या विचारांकडे एक तिसरी व्यक्ती म्हणून बघायचं आहे. मग ते विचार येतील आणि निघून जातील. ठीक आहे. आपलं लक्ष आपल्या जी काही ध्वनी आपण कानामध्ये ऐकत आहोत, त्या ध्वनीवरती एकरूप करायचं आहे. जेणेकरून आपलं विचारांवरती लक्ष केंद्रित न होता त्या ध्वनीवर जर लक्ष केंद्रित झालं, तर हळू-हळू आपण ज्यावेळेला मेडिटेशनला बसायला सुरुवात करू, ते विचार ऑटोमॅटिक येणं कमी होत जातं. सरावाने ही सगळी अवस्था प्राप्त करण्यासाठी आपल्याला मदत मिळते. ठीक आहे. त्यानंतर दुसरा टप्पा येतो तो मेडिटेशन कधी करावं? मेडिटेशन तुम्ही कधीही करू शकता. सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती जे मेडिटेशन किंवा जे ध्यान तुम्ही कराल, ते 10 पट अधिक फायदे देणारं असतं. त्याच्यानंतर तुम्ही रात्री झोपताना सुद्धा मेडिटेशन करू शकता, संध्याकाळी सुद्धा करू शकता. फक्त तुम्ही जर जेवले असाल, जर काही खाल्लं असेल, तर साधारण 20 मिनिटाचा गॅप घ्यायचा आहे आणि मेडिटेशन करायचं आहे. बाकी एरवी तुम्हाला ज्यावेळेला वेळ मिळेल किंवा ज्यावेळेला तुमची इच्छा होईल, त्यावेळेला तुम्ही मेडिटेशन करू शकता. तर मेडिटेशन करताना कुठे आणि कसं बसायचं आहे? मेडिटेशन करताना तुम्ही एखादी शांत जागा निवडा आणि रोज तुम्ही त्याच जागेवरती बसायचं आहे. जी शांत जागा निवडाल त्यावर जर तुम्ही जमिनीवर बसणार असाल, तर तुम्ही बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही जमिनीवर बसता तुम्हाला येत नसेल, तुम्ही खुर्चीवर सुद्धा बसू शकता. जर तुम्ही खुर्चीवर बसणार असाल, तर तुमचे तळपाय जमिनीला टेकवायचे आहेत. आपल्याला ग्राउंडेड राहायचं आहे मेडिटेशन करताना. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत. पाठीचा कणा पूर्णपणे ताठ ठेवायचा आहे. खांदे सैल सोडायचे आहेत. चेहऱ्यावरचे सर्व स्नायू शिथिल करायचे आहेत आणि शरीरावर कुठेही कसलाही ताण न घेता फक्त आणि फक्त आपल्या कानांवरती जी काही ध्वनी पडत आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. ओके. हे एक साधारण मेडिटेशनला बसण्याच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्यानंतर येतो तो तिसरा टप्पा. तर मेडिटेशन करण्यासाठी प्रिपरेशन काय करावं? तर मेडिटेशन करण्यासाठी जर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं असेल, तर तुम्ही अलार्म सेट करू शकता. रात्री गॅजेट्स लवकर स्विच ऑफ करून टाका. गॅजेट्सचा वापर जास्त करू नका. त्यानंतर पिलो चॅट टेक्निक यूज करू शकता. तर ही पिलो चॅट टेक्निक एक्झॅक्टली काय आहे? पिलो चॅट टेक्निक म्हणजे ज्या उशीवर तुम्ही झोपता, त्या उशीला इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत. हा आपल्या सबकॉन्शियस माइंडचा एक गेम आहे.
काय करायचं आहे, ज्या उशीवर तुम्ही झोपता, त्या उशीवरती हात फिरवून सावकाशपणे म्हणजे ज्यावेळेला तुम्ही झोपायला जाल, त्यावेळेला त्या उशीवरती सावकाशपणाने हात फिरवायचा आहे. अगदी अंजारून, गोंजारून, उशीचे लाड करून उशीला सांगायचं आहे, की मला आता रात्री खूप छान आणि शांत झोप लागू दे आणि सकाळी मला बरोबर 5 वाजता जाग येऊ दे. म्हणजे 5 वाजता किंवा 4 वाजता ज्या वेळेला तुम्हाला उठायचं असेल, तो आकडा तुम्ही उशीला सांगू शकता. आणि अगदी 2 वेळा तुम्ही शांतपणे उशीशी बोला. अगदी मन एकाग्र करून कुठलाही डाऊट मनामध्ये न आणता तुम्ही उशीशी हा संवाद साधायचा आहे. याला पिलो चॅट टेक्निक असं म्हणतात. ठीक आहे. आणि ही टेक्निक करून बघा तुम्ही. मग तुम्हाला त्याचे जे काही एक्सपिरियन्सेस येतील ते तुम्ही मला नक्की शेअर करा. ठीक आहे. त्यानंतरचा दुसरा टप्पा येतो तो म्हणजे सकाळी ज्यांना लवकर उठायची सवय नाही, त्यांना लवकर उठल्यानंतर ॲसिडिटीचा जर त्रास होत असेल, तर त्यांनी काय करावं? तर ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो आहे, त्यांनी रात्री 1 ग्लासभर पाण्यामध्ये थोडं 1 चमचा जिरं भिजत घालायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी हे पाणी प्यायचं आहे. ठीक आहे. तर याने काय होईल, तुम्हाला ॲसिडिटीचा जो त्रास होतो आहे, तो होणार नाही आणि दिवसभर मेडिटेशन केल्याची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ती तुमच्याबरोबर कायम राहील. तुम्हाला कुठेही थकवा जाणवणार नाही, शीण जाणवणार नाही आणि तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन होईल. दिवसभर तुम्ही हायर एनर्जीला राहाल आणि ऑटोमॅटिक तुम्हाला एक 7-8 दिवसांमध्ये स्वतःमध्ये बदल जाणवायला सुरुवात होईल. पण मेडिटेशन तुम्ही कॉन्स्टंटली करायला हवं. गाईडेड मेडिटेशन सुरुवातीला सुरू करा. त्यानंतर तुम्ही स्वतःचं स्वतः मेडिटेशन करू शकता. तर हे मेडिटेशन करताना तुम्ही ज्यावेळेला सुरुवात कराल, हळू-हळू थोडं अवघड जाईल, थोडे विचार जास्त वाटतील, नको-नको वाटेल. पण कसं आहे हळू या सगळ्या गोष्टींची सवय व्हायला तुम्हाला निदान 21 दिवस तरी जाऊन द्यावे लागतील आणि 21 दिवस न चुकता मेडिटेशन केल्यानंतर हळू मनाला गोडी लागायला लागेल. त्यानंतर येतो 45 दिवसांचा पिरियड. 45 दिवस तुम्ही सलग मेडिटेशन केलं, एकही दिवस न चुकता, तर ऑटोमॅटिक तुमचं थर्ड आय चक्र जे आहे ते जागृत व्हायला सुरुवात होईल. त्यानंतर 65 दिवसांचा कालावधी येतो. ती तुम्ही अगदी गजर न लावता सुद्धा तुमच्या शरीराला, मनाला, मसल्सला सगळ्याला ह्याची सवय लागेल आणि तुम्ही आपसुकच स्वतःहूनच उठून मेडिटेशन करायला लागाल. ठीक आहे. तर आज एवढंच सांगायचं होतं मला मेडिटेशनची पूर्वतयारी आणि मेडिटेशन म्हणजे नक्की काय? तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.